वैशिष्ट्य म्हणजे ही आमटी आहे आणि जवळजवळ 200 ते 300 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल करून आलेली मंडळी आहेत बघा. कारण का अशी आमटीचा स्वाद तुम्हाला त्या पंचक्रोशीत नाही तर पेन तालुक्यात कुठे भेटणार नाही बघा. नमस्कार मित्र हो, मी राहुल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या RR म्हात्रे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो, सकाळचं एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि आज आहे ती म्हणजे तुकाराम बीज. सर्वांना तुकाराम बीजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे सर्व भक्तजनांसाठी खूप एक आनंदाचा सोहळा आहे. आजच संत तुकाराम महाराज देहू गावातून वैकुंठास मार्गस्थ झाले. स्वतः साक्षात पांडुरंग त्यांना गरुडावर घेऊन जाण्यासाठी आला होता आणि आजचा तो दिवस म्हणजे तुकाराम बीजेचा. आणि याच दिवशी आमच्या गावात बघा, हा आमचा कान्होबा गाव आहे आणि या कान्होबा गावाच्या समोरच तो तिकडे आहे तो तुकारामवाडी गाव. संत तुकाराम महाराजांच्या नावाने असलेला हा गाव आहे तुकारामवाडी. आणि आजच संत तुकाराम महाराजांची बीज असल्याने तिथं हा उत्सव सोहळा असतो. आमच्या पेन तालुक्यात मला तरी माहित असलेले फक्त 2 उत्सव मला माहित आहेत. अजून असतील तर कमेंट मध्ये सांगा आणखी कुठल्या कुठल्या गावामध्ये तुकाराम बीज साजरी केली जाते. तुकाराम बीजेचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमटीचं जेवण एवढं भारी असतं ना, तेच म्हणजे खास आमटीचं जेवण घेण्यासाठी सर्व मंडळी ही तुकारामवाडीत मोस्ट ऑफ जात असतात. तर आज मी चाललोय, माझ्यासोबत खूप सारी मंडळी आहेत, ती सर्व पुढे गेलेली आहेत, मी थोडा मागे राहिलो. तर आता मी चाललोय संत तुकाराम महाराजांचं आता कीर्तन, थोड्या वेळातच कीर्तन चालू होतोय. तर तिथे तुम्हाला गेल्यानंतर सर्व दाखवतो कशा पद्धतीने तुकाराम बीजेचा सोहळा तुकारामवाडीत रंगतो. आणि रात्री आपण पालखी सोहळा पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर जाऊया आता आपण तुकारामवाडी गावात. बघा, अनेक मंडळी ही दूरवरून तुकाराम बीजेसाठी तुकारामवाडी गावात येत असतात. बाबा, कुठून आलात आपण? आलात कुठून? गाव कुठला आपला? जनवली. ओके, ठाकूरवेडीचं बाबा आहेत. बाबा कुठे चाललात आता? तुकाराम महाराजांच्या देवलात. दरवर्षी येता तुम्ही? वय किती बाबा आपला? वय 80च्या घरात. किती वर्षापासून तुम्ही येता तरी? दर वर्षाला असतं. कसा वाटते हा तुकाराम महाराजांचा सोहळा? मस्त ना. बघा, ही जुनी जाणती मंडळी 80च्या पार गेलेले आहेत आणि आज चालले ते संत तुकाराम महाराजांच्या बीजेला. चला बाबा. तर मंडळी, तुकाराम बीजेला जाण्याचा मार्ग आहे ना ऍक्च्युअल मध्ये तो आहे बघा त्या शेतामध्ये. पण इकडे आमचा श्रीकृष्णाचं मंदिर आहे. श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाणार आहे मी. त्यासाठी मी या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून आलेलो आहे. कीर्तनकार आहेत ना, ते त्यांना म्हणजे ऐकून असं वाटतं की आनंद भाटेच आहेत. त्याचं कारण म्हणजे गेन शार्प म्हणजे माईक सिस्टीम लावायला जवळजवळ यांना 5 ते 10 मिनिटं जातात. जसे आनंद भाटे एकदा बसले ना स्टेजवर की त्यांना अर्धा तास फक्त ती सिस्टीम लावायला जाते. तर त्यांच्या मनासारखी सिस्टीम नसेल ना तर ते गायनास सुरुवातच करत नाही. असे ते आनंद भाटे आहेत आणि त्यांचीच कुठेतरी इथे झलक मला या कीर्तनकारात दिसते. हरी जय जय राम कृष्ण हरी. तर मित्रांनो बघा, श्रीकृष्णाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता चाललोय तुकाराम महाराजाच्या मंदिरामध्ये. सांगायचं झालं तर जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर ही तुकाराम बीज मला आज भेटते. कारण की आज आहे संडे. जेव्हापासून कामाला लागलं, जॉबला लागलं तेव्हापासून तुकाराम बीज, श्री रामनवमी हे म्हणजे आमच्या नशिबाच्या बाहेरच चाललेलं आहेत. कुठला सण हल्ली भेटत नाही. यावर्षी तुकाराम बीज भेटलेले आहे. स्वरूपा, मम्मी कुठं आहे? कुठं तिकडं आहे? घरी म्हणजे कुठं? हा, मग कशी आहेस? व्हिडिओ बघतोस का आपली? नाही बघत. गजब बेइज्जती है. बघत. नाव का तुझा? श्रेया. बघा, सर्वजण आपल्या व्हिडिओ बघतात, तिथे सबस्क्रायबर आहेत. चला बाय बाय. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि आमचा एकमेव माणूस आहे ज्याने संपूर्ण रेल्वे प्रवाशांना आमंत्रण दिलेलं आहे. नमस्कार साहेब. अरे ये मित्र, ये तुझ्यासारखा मित्र म्हणजे भेटणं आम्हाला भाग्य आहे. खरोखर आम्ही असं पुण्य केलं की आम्हाला तुझ्यासारखा मित्र भेटला. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. पण रंगमंचच्या दिवशी दिसलाच नाही. अरे काय आमचा उत्सव असते ना हा, दुसऱ्या दिवशी मग कळलं मी थोडंसं वेगळं वाटतं म्हणून मी नाही दिसला. एकदम अशी सोय गेले 3-4 दिवस आमच्यासाठी ते केलेली आहे. कलिंगडापासून, आईस्क्रीम पासून आणि आता थंडा बघा मिरिंडा.
म्हणून मी प्रथम दर्शनी इकडे आलो, कारण की थोडा थंडा पिऊनच आपण मंदिरात जाऊया हा विचार केला. महेंद्रदाला हाक मारली तर महेंद्रदा होता घरात. उत्तम अशी सोय बघा. खातं त्यालाच म्हणलं जातं, तो रोज खातो त्याला त्याचं नाव काय? खातं. खात्यावर बसलेला माणूस खातच राहतो. टेबलाच्या वरून घेतो, टेबलाच्या खालून घेतो, हे खातच राहतो माणूस, त्याला खातं म्हणलं जातं. पण या जगातलं इमानदार खातं एकच आहे, ते यमाचं खातं. त्याच्या टेबलावरून चालत नाही, त्याच्या टेबलाच्या खालून चालत नाही. एकदा नंबर लागला की लागला. तो पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे, कॅबिनेट आहे, वनमंत्री आहे, जलमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, तो कशाही विचार करत नाही, कुणाचाही विचार करत नाही. एकदा जर तिथं जर लोकांचा वशेला असता तर लोकांनी कोरे चेक पाठवले असते, एवढी खासदारकी होऊ द्या. देव पण हुशार आहे, अशा खात्यावरती मूर्ख माणसं नाही बसवलं, यमालाच ठेवला, आला की पकडला. हो, जी तुकाराम वाडीची फेमस आमटी आहे, त्याला ढक्कू बोललं जातं. आमटी ती इथे बनत आहे बघा. भात रेडी आहे. काय सांगाल, किती तपेली तरी आमटी झालेली आहे? 3 टप आमटी आणि भात 18 तपेली भात. तुकाराम बाईचं वैशिष्ट्य म्हणजे ही आमटी आहे. आणि जवळजवळ या पंचक्रोशीतील सर्व मंडळी खास या आमटीचं जेवण्यासाठी गोष्ट पेत असतात तुकाराम बाईला. कारण की अशी आमटीचा स्वाद तुम्हाला या पंचक्रोशीत नाही, पेन तालुक्यात कुठे भेटणार नाही. बघा ती आमटी कशी शिजत आहे. काय सांगाल, आमटी तयार झालेली काय? तयार झाली ना? सर्व मटेरियल आमटीमध्ये दिसतोय. वांग्यापासून डांगर वगैरे सर्व. आपल्या शेवगाच्या शेंगा असतील. एकच टप आहे हा? तीन एक पहिला, हा तिसरा होता. आतापर्यंत 2 टप झालेले आहेत. म्हणजे एवढे मोठे 2 टप आमटी शिजून झालेली आहे. तिसरी टप. सकाळी किती वाजल्यापासून सुरुवात केली बनवायला? 4 वाजल्यापासून सुरुवात केली. दिलीप म्हात्रे दादा आहेत बघा, रांदे आहेत. दिलीप म्हात्रे हे पण रांडे आहेत बघा. यांच्या जोडीला रांडे आहेत, सर्व मंडळी आहेत. आणि यांच्याच जोरावरी सर्व आमटी तयार होते. मी 4 गोष्टी हिताच्या सांगेन ना, मनुष्यबळ हाती घेणार ना. छत्रपती शिवाजी महाराज राजकारण करत होते, पण राजकारण करत असताना, सामाजिक कार्य करत असताना, हे हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना समर्थ तुकोबरायांना आणि समर्थ रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे एक भक्ती शक्तीची ताकद म्हणून महाराजांच्या पाठीमागे केवळ उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघ खऱ्या अर्थानं तुकोबरायांशी आणि रामदास स्वामींशी होता. एक पाय सुद्धा वाकडा पडला नाही. 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये छत्रपतींचा पाय सुद्धा खऱ्या अर्थानं वाकडा पडला नाही. आदर्श राजा या महाराष्ट्रात जन्माला आला. आदर्श राजा, जाणता राजा या महाराष्ट्राच्या मातीत खऱ्या अर्थानं तर पाहुणे फुलं टाकायचं सर्व मंडळी सज्ज आहेत. फायनली राहिले आहे. तुकाराम महाराज वैकुंठाच्या दिशेने आगमन झालेलं आहे त्यांचं. आज तो दिवस तुकाराम
तुकाराम पेजेचा महत्वाचा प्रसाद आमटी जास्त दे, डबल दे आणि शेंगा दे. असे आमच्या गावातील नागरिक शेंगा टाक बाई. पंच काय टाकतोस तू? आधी शेंग दे. गजानन जगन्नाथ म्हात्रे यांचं यावर्षी निधन झालं. खरं त्यांचं निधन हे आमच्या मन तृप्त झाला बघा आमटी खाऊन. कशी वाटली आमटी बाई? खास आमटीसाठी जवळजवळ 200 ते 300 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल करून आलेली मंडळी आहेत बघा. 80 रुपये बघा. यात्रेचे समाधान. आणि तुकाराम बीज म्हणजे लहान असं तर लेझर दाखवा. लेझर लहानपणीचा एक आयटम लेझर. बघा लेझर सेल नाही काय? फॉर एक्झाम्पल दाखवा मला. काय घेतो? यात्रेचे समाधान. ओके चालेल ठीक आहे. झालं का जेवण वगैरे? हा ही भरलेली तुकारामवाडीची जत्रा. काय घेतोस? गाडी पाहिजे. बोल तुकारामवाडीत काही भेटू शकते तुम्हाला. तुकारामवाडीच्या यात्रेत बोल. यात्रेचे समाधान कसं आहे? एक पान कसं आहे? 20 रुपये. 40 ते 100 ग्राम. 40 ते 100 ग्राम. हो 50 ग्राम. ठीक आहे. प्रकारच्या मिठाया, काजू गोवाल्यांपासून लाडू वगैरे सर्व. काय घेतलात? काय त्याला बोलतात? नाही माहिती. तर मित्र बघा अशा पद्धतीने तुकाराम बीज उत्सव संपन्न झालेला आहे. आणि रात्री ठीक 9:30 वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे. तर पुन्हा मी पालखी मिरवणूकला येईल तेव्हा तुर्तास इथेच ब्रेक घेऊया. सकाळी जाताना मामा माहित नव्हता, आता मामा समजला. ए कोण बी? हे काय बोलशील मला? मामा. मग सकाळी माहित नव्हतं मामा आहे?
हा व्हिडिओ चालू आहे. चला या आरतीला या. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि तुकारामवाडीमध्ये मी आलेलो आहे. आरती चालू झालेली आहे बघा. संत तुकाराम महाराजांची आरती चालू झालेली आहे. राहुल म्हात्रे राहुल म्हात्रे हा आपला आजचा जो कार्यक्रम आहे तो त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून प्रकाशित करणार आहे. ग्रामस्थ मंडळ त्यांचे आम्ही आभार करत आहे. धन्यवाद राहुल म्हात्रे. युट्यूब त्यांच्या या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद राहुल म्हात्रे. गाव लोक जमलाई पालखीला या तुकारामवाडीला. कसा गुलाल उरतय आभाळी भिरतय जल्लोष पालखीला. कसा गुलाल उरतय आभाळी भिरतय जल्लोष पालखीला. पोरा नाचतन गो पालखीला या तुकारामवाडीला. 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 सलक लखतई आज तुकाराम बीज सणाला. या तल्याचे काठी शोभतई देऊन सोन्याचे दिसाला.
day. तर मित्र हो, इच्छा असून पण कालची मला व्हिडिओ म्हणजे पालखी सोहळ्याची व्हिडिओ पूर्ण करता आली नाही. म्हणजे रात्री 12 ते 12:30पर्यंत मी घरी आलो आणि सकाळी 6ची ट्रेन पकडून मी आता ऑफिसला आलेलो आहे. तर ती कालची व्हिडिओ इथेच एंड करतो. एंड केला नव्हता काल रात्री पण. तर ती कालची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना पालखी सोहळ्याची संत तुकाराम महाराजांची, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास रजा घेऊया. टेक केअर. बाय बाय. संत तुकाराम महाराज की जय.